ते म्हणण्या मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्याचे मिनिट्स करावे. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता पाहायला अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात बोललेलो आहोत आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात कल्पना दिलेली आहे की नक्की महाराष्ट्रात आम्ही काय करतो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने एक 17 सप्टेंबरला कॅबिनेट मीटिंग घेण्याचा शिरस्ता मराठवाड्यामध्ये होता. गेल्या 2-3 वर्षापासून खंड पडला. ज्या घोषणा झाल्या त्याची पण मागची अंमलबजावणी झाली. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं किंवा त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या घोषणांची अंमलबजावणी केली एवढं सांगा. एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना, म्हणजे पगार देऊन पगारी मतदार आहेत ते. मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख